हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता मी आहे रानात. बापू गेले तिकडे कुठेतरी माहीत नाही. इकडं हरभरा का आमचा भुईमूग बघा. गाडी कधी ज्ञानेश्वरी चार्जिंग व्हायची आता? जाऊ दे, आपण लाकडून येते की परत रात्रीला 6 वाजता. काय माहिती आता. येतो इला का मम्मी? अण्णा काय करतोय सांड ग? होय अण्णा सांड ग घरात ठेवून आली का? ध्यान ठेवलंय का? अण्णाला ध्यान ठेवायला लावलंय का? हं. सूर्य बघा कुठं गेला. सूर्य आता मावळायला लागलाय. जायचंय घरी आता. चल की परत आपल्याला मला ते डासच म्हणते या. ड्रेस होता का नाही त्याला टिप मारायची. ड्रेसच्या ऐवजी डास आला. जायचंय काम आहे घरी पण. घरी तरी काय हे आहे का? आता तुम्ही इकडंच सकाळनं मिरावताय. मम्मी पप्पा काय म्हणलं? मम्मीने बोलावलं लवकर जा न्यायला. मम्मीने बोलावलं म्हणजे मी 5 वाजता बोलावलेलं. पप्पाला काय टेन्शन नाही. पप्पाने लगेच शाळेत आले की थकाललंय 3 वाजता. मम्मीला घेऊन ये लवकर. लवकरच घेऊन ये. मी म्हणलं थांब थोड्या वेळाने जाते. मला माहित होतं मम्मी येणार नाही. परत अन्य म्हणला जा मम्मीला घेऊन ये, मम्मी फोन करते या. काय सांगायचं? म्हणलं ह्याच्याकडे फोन नाही, फोन कुठं कशी करते. परत म्हणला मी त्याला विचारत होती, म्हणते मला उलट बोलते बाय. मग हाणायला लागलं म्हणलं. हो आता ते नाहीच मोठा झालाय त्याला उलट बोलायला. ते नाही कोणाला उलट बोलत. काय ज्ञानेश्वरी बोलते खरंच. परत ती सांडगे त्याला म्हणलं घरात ठेवते, म्हणला ठेवतो थोड्या वेळाने. त्याला सांगितलं. काय केलं घरी जाऊन? नळ्यात कुठं ठेवल्या त्या नळ्या? त्या गिनीगोल होतं ना त्याच्यात ठेवल्या बाहेर. माझ्या खांद्याना खांदा दुखायला लागला दोन्ही पण. काय झालं? ड्रिप करायची बाई. नळ्या न्यायला सांग. अरे मग उद्या परवा होतं की आजच नाही हो नियम होता. इथल्या नळ्या निघून तिकडं गिनीगोल जळायला लागला की आता किती दिवस झाले त्याला भिजावला नाही. माझं खतपार काढ झालं. धुवून नाही मिळाली घरनं. नाही तसंच आणलं. बापू जेव्हा बसलं तुला व्हिडिओ घालायचा होता फास्ट मध्ये. गेला काही नाही व्हिडिओ नाही पप्पा बारामतीला गेले तर आलं का? नाही. होतं घरीच, काय माहिती मी आली तेव्हा. नाही आम्ही आले ना, मग आम्ही आले अर्ध्या पाऊण तासाने गेलं दीपू काका दोघं जण. बर असू दे. हा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत बघा आता काढतो काय काय चाललंय ते. चला दिवस मावळायला लागला. सूर्य गेला मावळायला पार. आम्ही चाललोय घरी. हरभऱ्याची भाजी खुडली थोडी होते. थोड्या 2-4 ऑर्डरी म्हटलं वाळायच्यात म्हणल्यावर चाललं. सगळी चाललं. तुम्ही कुठं आणलं टाकली काढून? कुठं ठेवली? आपण कुठनं चालू केलं खुडायला? काय माहिती हिने आमची दोघीच्या चपला पिशवी दिली. आता तुम्ही तिकडच ठेवली, इथं काढली का बघा. नाही नाही ह्या पिशवी 2च होत्या. चला गाडी वळव के. बर तिकडं उड्या आणते गाडी वळव. मी आली गटुडं घेऊन. चल चाललोय घरी. चला चाललोय घरी. दमानी घी गाडी. दिवस मावळाय जार ही सगळं. बापूची ना आत्याची गाडी मागच आहे. आज आहे शनिवार. ज्ञानेश्वरी आली होती न्यायला. बघता वाढू झालं व्हिडिओ. थोडं हरभराची भाजी खुडत होतो. चाललोय आता घरी. हा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत बघा. ज्वारी कोणाचा, गहू कोणाचं, काय कोणी काय करते. दमानी चल. रस्ता इकडे असं बघा जायला ह्याचा पळस लाकडी. आता आलो घरी. म्हणली परत थोडा व्हिडिओ काढ. मग म्हणलं व्हिडिओ तरी काढा. परत मला चोरट काय नाही. काय करता? आलू राहणार ना आता.
लाकडीला जायचंय ना. रानात आली गाडी चार्जरला वाढून सांग. अगं मग मी धडकत जाऊन येते नंतर लाव ना. आता मग सांडग्याची डाळ दळायची सगळं खरं झालं पण आपल्यात उद्या हिरबळची लाईटच नाही. डाळ आणायला जायचं खरं झालं पण उद्या हिरबळची लाईट नाही की. परवा जाऊ उद्या मला टायमिंग नाही. उद्या कुठं जायचंय तुला. कुठं नाही पण गाडी चार्जिंग लावायला जायचं उद्या. मग तू गाडी चार्जिंगला लावाय. हा नाही बाबा आता अगं ही करायचंय. पप्पा म्हणलं होतं डायरेक्ट पिशवीच घेऊन ये 30 किलोची. नाही तर मी तू घेऊन येताना म्हणलं होतं मला. मग चल ना. मग पप्पांना सांगितलं होतं म्हणलं मटकीची डाळ ती आणायचंय सांडग्यासाठी. सांडग्याचं पीठ संपलं या. ऑर्डरी लय आल्यात सांडग्याच्या. आता उद्या आहे रविवार. सगळ्याच्या ऑर्डर सोमवारी टाकायच्या म्हणजे गुरुवारपर्यंत पोचत्याल. सांडगं लसूण आणि हरभऱ्याची भाजी काही लगी नाही. आज तर खुडली त्याला 4-5 दिवस लागतील गुरुवारपर्यंत. त्याच्यामुळे मग आता सांडग्याच्या आणि लसणाच्याच ऑर्डरीच्या सगळ्या आता त्या सोमवारी टाकायच्या. गई इतकी वराडली ना गाडीवरून खाली उतरल्या आधी इकडंच आली. तिला पान दाखवलं ना आधी खाया टाकलं. लय वरडायला लागली. आम्ही सकाळी लवकर रानात गेलतो ना. किती वाजता असं केलता. 12 वाजता हिथला आवरलं. 12 वाजता गेलता मला 9 वाजता म्हणजे गेलता. तिला सकाळचं खाया टाकून गेलतो पण हिरबळ नव्हतं ना. मग आणि चालत गेलतो मधनं रानात. गाडी नव्हती घरी. बापू गेलतो बारामतीला. मग मी नाजी गेलो चालत म्हणलं असू दे आता हे जेवढं झालंय आता केर भरलाय. अजून वाटा झाडायचा आहे. भांडी पडले ती झाडून पडले सगळं तिकडचं. आधी ठेवती घरात सांडगं बाहेर वाळू घातलं होतं ती. अन्नाला बसावलं होतं हिरबळ सांडग्याला राखान वाळवायला. काय करायचं म्हटलं आज उद्या चांगलं खडंग वाळलं म्हणजे मग सोमवारी ऑर्डर टाकायला. मग सोमवारपासून अनेक घालायला चालू करायचं. आता उद्याच्या दिवस खुडायची भाजी. आता काही लाईट पण नाही. मग सोमवारी सकाळ सकाळ तो आणखी आजीच्यातलं दळून हिरबळची लाईट आहे. उद्या जाऊ डाळ आणायला ह्या टायमिंगला. आज नाही पप्पाने. तुम्ही ह्या टायमिंगला खारी जातात दिवसभर तुम्हाला टायमिंग नसतो का. आता उद्या हिरबळ रानात जायचं मला का जायचं. नाही बाबा मग मला उद्या सकाळून जा लवकर रानात जायच्या आधी. चालते. तर ये गाडीच्या माझ्या ड्रेसला टिप मारायचं. मग तुझं होईन की टिप मारून आता की जाऊन होणार नाही. परत दहाचा टायमिंग झाला गई वाटते दहाला. उद्या लवकर जा. आजी गेली रानात तरी मग मला तू येता येता इकडून सोडशील रानात असायची. आणि मग तू आणखी द्या डळून. आज नाही आणि पप्पांनी तर बघू मग आता उशीर पण झालाय. आता गाडी नाही चार्जिंगला. जायचं यायचं ना अजून झाडलोट व्हायची. हातपाय तोंड धुवायचं मुरकायचं. काय करते असू दे. आजी काय म्हणते बघ सांगतो तुला घरात सगळं. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. संध्याकाळचा असं वातावरण झालंय. आज काय कुठं चांदणी दिसा नाही. आज नाही कुठं चांदणी दिसली. दिवस मावाळा. सगळं झाडून लुटून झालं. कुत्री अंगणात येऊन बसलंय. या बाकीची कुठे गेली माहित नाही. आणि इकडं रानातून ताजी भाजी खुडून आणली होती तर लगेच सासूबाईंनी तिला चुलीवर टाकली. तिला कशाला ठेवायची दमई होईल. सर्व मागा अंधार सोडा ना. दमई का ग. दमच नाही. कशाची भाजी कधी खाती. हा कशाची भाजी येते. हरभऱ्याची आणली रानातनं खुडून ताजी भाजी करायची का. करायची कारण चांगली कर कांदा. काय करू. चांगली कर कांदा. चांगली करू आहे. चला आज शोभा मावशी पण आल्यात पारवडीच्या. पण ते गेल्यात आमच्या आबाच्या घरी. येत्यालाच आता चहा पाणी इथला पिऊन गेल्या. आणि मांजराचं कसं चाललंय. कुठं हुडकू काय हुडाकती काय जुनं. अगं कशाला उकारती तिथं. त्या दिवशी सारवून काढलंय की का काम नाही म्हण काम मुग मला. भाजी मस्तपैकी नीट करून हे करून दिली. तर म्हणलं व्हिडिओ काढा. अशी त्याला लसणाची फोडणी देऊन टाकली. सांगायचं त्या कौतिक भाजीचं. कसलं खुडून भाजीचं कौतिक काय सकाळ 12. म्हणते कुशाल भाजी कुडीत बसले ते मला किती त्रास झाला कामाचा. अशी बोलली आता काय सांगायचं तुम्हाला. खुडायला सरीतनी बसून पार इकडं काय इतरायलाच नको पण इलाज नाही आता. अगं मम्मी माझं चालून पाय दुखायला लागलं. रानात चाली की लगेच घरी ती घरनं रानात गेली. ते काय झालं बापून दोघं वाहत होती नळ्या मधनं चालत. आणि गिनीगोलाला ड्रिप करायची ना मग वर होत्या सगळ्या शेताला नळ्या. मग 2 नाळ्या वाहत. आणि ती गाडी काय आणा येणार लांबक्या नळ्या होत्या. आणि धड कापायचं म्हणलं की परत तुकडं आख्याच नळ्या धरून आणल्यात. ते बापूला काही येईनात. मग ज्ञानेश्वरी घावली घरी. ती नेमकीच आली होती तिकडं. तिला वाटलं म्हणून लगेच रानात नाही घेऊन यावं. रानात गेलं
आणि पप्पानी पण तिला शाळेत आली कीच लावली. आम्ही रानात पोचायचं ती माग. मग बापू नेमकं घावलं तावडीत कामाला. डायलाट मारला तिने नळ्या वाहिले ती. हो ना, दोन नळ्या माझ्या खांद लागलं झालं तो. अभ्यास कर ना, सराव पेपर चालू आहे ना. मला संपलं माझं पेपर. संपलं वय. अभ्यास कर किती अभ्यास. किती होता आज? कुठला सराव पेपर होता? डायरेक्ट आता बोर्डाचं परीक्षा. अरे त्या मांजराची केस पडतात अण्णा, काय त्या मांजर आणि ती पोरगा रा तेव्हा तिथं कुत्रा आलंच. आता तुला कुठं मांडी बसवू का? मला वाटलं आपल्यालाच म्हणते. कुत्र बसलंय बाया तिथं. बारक्या कुत्र्याला कसं करताय? ठुस ठुस 3 वेळा गावले कुत्र्याच्या तावडीत. फुसफुस करताय का? त्याने 3 वेळा पाय मोडून घेतला तरी कसं काय काय माहिती. हो, 3 वेळा पाय मोडून घेतला तर त्याची चाल जाते का? तरी ती बाहेरच उड्या नाही जाणार. कसं बघतोय हो. का बघेन की त्याला काय तवा एकटच राहिलंय चौघ्यातनं. 4 मांजरांना फक्त एकदा धरलं, चावलं, रक्त सुद्धा निघलं नव्हतं तरी ती मेली. आणि ह्या 3 वेळा धरलं तरी काय नाही झालं. अरे ती लय अशी लय ती सगळ्यातनं वाचून पळत, लय चिंगाट पळत. पण खरं म्हणजे रातचं मजा येते त्याची. चला आता दुसरी काय भाजी करायची सांगा लगेच बाया. अन्नाची आवडीची काय अण्णा सांग बाबा टाकू ती. तसलं कर. आता वांगी अंधार बघ ना किती बाहेर पडलाय. वांगी दिसत नाही तर. चपाती भाजी लय घालतो बापू. चपाती आहेत का? तुझ्या पुरते असतील चपात्या. मग एक वांग भात माझ्या पुढचं हाय तुझ्या पुरतं एक वांग आणि धार काढून आल्यावर मग तुला गॅसवर कालवण कर. होय आता पण व्हिडिओ धार काढल्यावर कालवण करू का? भाकरी करायची आता लगेच भाजी झाली की आपण जाऊ. लगेच तुम्ही येते ती भास्तारी काय होतं माझ्या भाकरी चांगल्याच येत नाही. अगं कवा शिकायची. आता त्या मावशी यायच्या. मावशींचा आपला सकाळी स्पेशल व्हिडिओ काढाव. काय झालं 2-3 दिवस आमच्या वायफायचा संपलेला रिचार्ज. माझ्या मोबाईल मध्ये नाही रिचार्ज, त्याच्यामुळे कुठलंच व्हिडिओ येईना. तर सगळा आमचा घोळ झालता. होय हा मारला का? आज आता टाकलं हिडू बाई. चला म्हणलं सकाळ आज तरी टाकावं. आज 31 तारीख, कालचा तर राहिला. मारला का? काय आमचं तर सगळं त्या मालिकेची तरा. हो ना, आमच्या आत्याच्या 2-3 मालिका हुकल्या बघायच्या. काय सांगायचं, लय ताण आहे जीवाला. आहे ना आत्या? काय सांगायचं. मी पाठच बघितल्या मग. अयो आजी रातच्या 12 वाजता झोपली हा. उठून बघितलं. होय असं पण झालं होय. म्हणजे लका आजीन डाव मारला की म्हणावं लागेल. बापाला फोडत नाही ग दिवसभर. बापून दिलाच नाही ना फोन. दिवसभर नाही रातचं. बापू म्हणला असं रासर झोपून म्हणजे दिवसभर बघायला. आजी एकच वांग आहे. एकच आहे बाळा, तेवढंच बासती. थांब परत घे इकडं आणा. लगेच बासती. तू भाजून देते. आपली भूक सकाळी मी 2 चपात्या खाल्ल्या. तू लगेच भाजून देते सगळ्यांना. गुड नाईट, बाय बाय, शुभरात्री. चला आमचा स्वयंपाक चाललाय. रानात आलोया. असा व्हिडिओ चालू आहे. आता ह्याला भूक लागली, काहीतरी करून देते पटदिशीनी. आणि धार काढायला जायचंय. आणि ही अप्सरा येऊन बसली या. आता ह्यांचं पण भाकरीन ह्यान ओय खाली